तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते। शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनात जाणार आहेत। कोकण भवनात जाऊन आज ते गट स्थापन करतील। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक कोकण भवनात आपल्या गटाची नोंदणी करणार आहेत। शिवसेना स्वतंत्र गटाची ही नोंदणी करणार असल्याचं समजतंय। खरं तर शिवसेना आणि भाजप एकत्र मिळून गट नोंदणी करण्याच्या चर्चा होता, मात्र आता शिवसेनेने एक वेगळी भूमिका घेतलेली आहे। ते आपला स्वतंत्र गट या ठिकाणी आज स्थापन करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार आहेत। सर्व नगरसेवक आज 11 वाजता पालिकेत दाखल होतील। गट स्थापनेनंतर पालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार आहेत। तर आदिवासी लॉंग मार्चवर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। आदिवासी लॉंग मार्च मधील नेत्यांच्या शिष्टमंडळांसोबत आज मुंबईत बैठक आहे। दुपारी 4 वाजता मुंबईत संबंधित मंत्र्यांसोबत बैठक आहे। आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्री आणि शिष्टमंडळाची चर्चा होणार। तर देशभरातील बँकिंग व्यवहारांवर आज मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। सरकारी, खासगी, विदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील सुमारे 8 लाख कर्मचारी, अधिकारी एक दिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार आहेत। या संपामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे। बैठकीतल्या निर्णयांकडे मात्र आता लक्ष लागून राहिलंय। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। शिंदेंची उद्या अक्कलकोटमध्ये जाहीर सभा होणार आहे। तर जिल्हा परिषद निवडणुकीकरता आज अर्ज मागे घेता येणार आहेत। अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।